जय योगेश्वर. संक्रांतीला पतंग उडवण्याची पद्धत आहे. पतंग उडवण्यामागे पण एक उद्देश आहे की पतंग उडवत असताना आपल्याला सूर्याचं स्नान घडतं आणि आपल्याला डी कॅल्शियम मिळतं. पतंग ज्याप्रमाणे आकाशात उंच उडतात आणि खूप सुंदर दिसतात, रंगीबेरंगी पतंग दिसतात, हिरवे, लाल, निळे, पिवळे, पण त्याचप्रमाणे ते पतंग जेव्हा तुटला तर तो कुठेही जाऊन पडतो. एखाद्या झाडावर, विजेच्या तारावर, टाकीवर, कुठेही पडतो आणि तो दिशाहीन होतो. तसे आपले जीवन हे दिशाहीन न होता, म्हणून आपल्याला आपले भुजनी दादाजी सांगतात की आपल्याला आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात द्यायची आहे आणि भगवंताला सांगायचं आहे की हे भगवंता, आमचं जीवन, आमचे पतंगरूपी जीवन तू सांभाळ आणि आम्हाला या सृष्टीत निर्विघ्नपणे विहिरू दे.